आणि दीपक पाठक हे एअर इंडियाच्या आजच्या विमानाचे को पायलट होते। त्यांच्या कुटुंबियांशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलेला आहे, तो आपण पाहूया। ते विमान दुर्घटना झाली आणि या विमान दुर्घटनेमध्ये अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला। यामध्ये त्या विमानात असलेले पायलट असतील किंवा इतर क्रू मेंबर असतील त्यांचा देखील समावेश आहे। बदलापूर शहरातील दीपक पाठक याचा देखील यामध्ये समावेश आहे। त्याचे कुटुंबीय आपल्यासोबत आहेत, त्याची बहीण आपल्यासोबत आहे। ताई, दीपक किती वर्षापासून एअर इंडियामध्ये होता आणि आज काय कळालं तुम्हाला सगळं? 11 वर्षापासून आहे तो। ॲक्च्युली आम्हाला ऑफिशियल अजून काही कॉल आलेला नाही तिथून। एकदा तिथून कॉल कन्फर्म आला तर आता आपण बघतोय तेच मला कळते सगळं। मी जेव्हा जाऊन बघेल तेव्हा मी खरं मानेल सगळ्या गोष्टींचं। दीपककडे फोन असेल, तुम्हाला कधी फोन वगैरे केला का या दरम्यान? तर रोजच चालू असायचं आमचं, रोजच बोलणं आहे, रोजच व्यवस्थित सगळे एकमेकाची माहिती घेणं आहे सगळं। आज मम्मीशीच फक्त तो बोलला आहे, बाकी आमचं बोलणं नव्हतं झालं त्याच्यात। काय बोलला मम्मीशी? नाही, गुड मॉर्निंगचं रोजच त्याचा येतो मम्मीला। मी अहमदाबादला आहे, माझी फ्लाईट आहे, मी जाणार आहे आता। आज लंडनला जी फ्लाईट जाणार होती त्याच्याबद्दल काय सांगितलं का? सांगितलं हो की मी निघालो करून आता तिथे। त्याची सवयच होती, तो जायच्या अगोदर तिला फोन करून सांगायचं। अच्छा, बस तेवढंच माहिती होतं, बाकी त्याच्या पुढे आम्हाला काही माहिती आईशी बोलणं झालं फक्त, बाकी तुमच्याशी नाही? नाही। अजून आत्तापर्यंत त्याचा कॉन्टॅक्ट काय झाला आहे का? काही नाही, फक्त कॉल त्याचा रिंग होतो। अच्छा, पहिला नॉट रिचेबल झाला आणि आता त्याचा रिंगिंगवरती आहे, पण रिसीव्ह कोणी करत नाही। ॲक्च्युली मे बी आता माहिती नाही मला काय आहे आणि कुठे आहे। दीपक तुमच्यापेक्षा छोटा होता की मोठा होता? छोटा। आता कोण कोण आहे या फॅमिलीमध्ये? माझी ताई, मी आणि माझा भाऊ, तोच। अच्छा, ही दीपकची ताई आहे मोठी। आपल्यासोबत राम पातकर आहेत। तात्या, तुम्ही या शहरामध्ये आहात, कसा स्वभाव होता दीपकचा? तुमचे सगळे घरचे संबंध होते? अतिशय प्रेमळ स्वभावाचा दीपक। आणि ज्यावेळेस आम्हाला असं समजलं की दुर्घटनाग्रस्त झालेलं विमान आणि त्याच्यामध्ये दीपकचं नाव येत होतं, आम्हाला माझा मुलगा पण कॅप्टन स्पाईसजेटमध्ये आहे, त्याच्याकडून माहिती घेतली, काही पत्रकारांनी माहिती दिली। आम्ही लगेच त्यांच्या घरी धावलो आणि अजून काही ऑफिशियल बातमी काही समजलेली नाही। ज्यावेळेस माहिती मिळेल त्यावेळेस आम्ही सगळ्यांना सांगू। आदित्य, तू तर दीपकचा जवळचा मित्र आहेस, काय सांगशील? दीपकाने आमची नेहमीच भेट व्हायची। तो जेव्हा इकडे असायचा तेव्हा त्याची आणि माझी भेट व्हायची, रस्त्यात चालताना भेटायचा। सगळ्यांशी मनमिळव आणि चांगल्या स्वभावाचा हा माझा मित्रच आहे, जवळचा मित्र। आणि काकांची आणि माझी नेहमी भेट असते, नेहमी विचारपूस होत असते तो कुठे काय याच्याबद्दल। आज आता मी पण नाशिकला होतो, नाशिकवरून आल्यानंतर ही माहिती कळली, तसंच मी इकडे आलो। अजून कन्फर्मेशन मिळालेलं नाही आहे। आय थिंक ते मिळाल्यावरच आम्ही खरं मानू हे काय ते। शेवटचं बोलणं दीपकशी कधी झालं होतं? 2-1 महिने झाले। अच्छा, आपण पाहिलं की दीपकची बहीण, त्यानंतर जवळचे त्यांचे लोक आणि त्याचा मित्र देखील आपल्यासोबत आहेत। बोलणं आपल्यापाशी झालेलं आहे, जिव्हाळ्याचा संबंध आहे सगळ्यांचा आणि अतिशय हुशार असा मुलगा होता। आणि अजून ही बातमी कन्फर्म झालेली नाही आहे, त्याच्यामुळे अजूनही त्याचा कॉल रिंग होतो आहे आणि आशा धरून आहेत की दीपक अजूनही असेल या जगामध्ये। गणेश मंजुळानंतर न्यूज 18 लोक, बदलापूर।